बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद सभापती महोदय। महामहिम राष्ट्रपती अभिभाषण राष्ट्रपती महोदय यांनी सरकारने दावे, सरकारने दिलेली वचने मागे सांगितली, पण या सरकारच्या वास्तविकतील कामगिरीची माहिती घेतली तर ती पूर्णतः दिशाभूल करणारी आणि अपयशी ठरते। आज देशातील परिस्थिती पाहिली तर बेरोजगारीने उच्चांक गाठलेला आहे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे, महिला सुरक्षिततेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत आणि तरुणांना हातात रोजगार देण्याऐवजी त्यांना फसव्या घोषणा देऊन थकवण्याचे धोरण अवलंबिले जात आहे। सभापती महोदय, सरकारने मोठमोठ्या योजना जाहीर केल्या, पण त्या फक्त जाहिरातीपुरत्याच मर्यादित राहिल्या। मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया या संकल्पनाचा एवढा प्रचार झाला, पण आजही देशातील लघु आणि मध्यम उद्योग टिकाव धरण्यासाठी झगडत आहेत। सरकारने मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या निर्माण करण्याची हमी दिली होती, परंतु सभापती महोदय, प्रत्यक्षात सरकारी क्षेत्रात भरतीऐवजी खासगीकरणाचे धोरण राबविले जात आहे। माझ्या मतदारसंघातील यवतमाळ वाशिममधील कित्येक तरुण उच्च शिक्षण घेत असूनही बेरोजगार आहेत। शेतकऱ्यांची मुले शहरामध्ये नोकरीच्या शोधात फिरतात, पण त्यांना रोजगार मिळत नाही। सरकारने उद्योगधंदे वाढवण्याची जबाबदारी घेतली होती, पण वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक वसाहती बंद पडत आहे, उत्पादन क्षेत्रात मंदी आहे, तर नवीन गुंतवणूक होत नाही। भारत हा कृषीप्रधान देश आहे, हा आपल्या देशाचा कणा आहे, पण शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे। हमी भाव ही संकल्पना कागदावरच राहिली आहे, पीक विमा योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी असमर्थ झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही। म्हणून शेतकऱ्याला खरी गरज आहे ती योग्य हमी भावाची, कर्जमाफीची आणि शेतकऱ्यासाठी दीर्घकालीन धोरणाची। आत्महत्याचे वाढते प्रमाण पाहता सरकारची कृषी धोरणे अपयशी ठरत आहेत। जेव्हा शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील तेव्हाच खरी कृषी क्रांती होईल। यवतमाळ जिल्ह्यामधील 1,91,326 शेतकऱ्यांचे 1,76,600 हेक्टर शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, तरीही 241 कोटी 18 लाख रुपयाचा निधी सरकारकडे प्रलंबित आहे। शेतकऱ्यांना अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा हजारो शेतकऱ्यांची त्यांच्या डोळ्यासमोर पिके वाहून गेली, परंतु अमरावती विभागात 386 कोटी 23 लाख रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत वितरित केला नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, पण सरकारने वाशिम जिल्ह्याचा समावेशच केला नाही। शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण सरकारच्या यादीत ते आलेच नाहीत। महामहिम राष्ट्रपतीच्या अभिभाषणात सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या। हर घर जल या घोषणेनुसार प्रत्येक घराला पाणी पोहोचण्याचा दावा केला जात आहे, परंतु माझ्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे। माननीय सभापती महोदय, देशात गावागावात पाणी पोहोचण्याचा दावा करताना सरकार जमिनीवरील परिस्थिती तपासण्याची गरज आहे। जलजीवन मिशनचे क्रियान्वित अपयशी ठरत आहे। लोक अजूनही पाण्यासाठी वनवन फिरत असतील तर ही घोषणा केवळ कागदावरच राहणार आहे। सरकार मोठा धडाक्यात नदी जोड प्रकल्पाची घोषणा करत आहे। विदर्भामध्ये जलक्रांती घडवली जाईल, शेतीला पाणी मिळेल, दुष्काळ संपेल असा मोठा गजर केला जात आहे। ही सरकार वाहवा देखील होत आहे, मी त्याला विरोध करत नाही, कारण वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प हा खरोखरच दूरदृष्टी असलेला उपक्रम आहे, पण त्यात एक मोठी विसंगती आहे, एक मोठा अन्याय आहे। या प्रकल्पातून माझ्या लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्याचा संपूर्णपणे डावलण्यात आला आहे। या आकांक्षित जिल्हा आहे, मागास आहे, दुष्काळग्रस्त आहे, इथल्या शेतकऱ्याचे मुख्य उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे आणि तरी या भागाला या प्रकल्पातून वगळण्यात आले आहे। हे अन्यायकारक नाही का? सरकार म्हणते हा प्रकल्प विदर्भाच्या भविष्याच्या दृष्टीने क्रांतिकारी असेल, मग माझा एकच प्रश्न आहे की वाशिम जिल्ह्याच्या भविष्याला स्थान नाही का? इथल्या महिलांना, इथल्या शेतकऱ्यांना फक्त दुष्काळ सहन करत बसायचं का? उन्हाळ्यात इथल्या महिलांना मैलोनी मैल पाण्यासाठी फिरत राहायचं? आमच्या शेतीतील पाणी मिळू नये का? आम्ही मागास आहोत म्हणून सरकारने आम्हाला जलसंपत्तीपासून दूर ठेवायचे आहे का? माननीय सभापती महोदय, या ठिकाणी माझ्या
पुसद तालुक्यातील माळ पठार भागातील 42 गावांचा शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे। उन्हाळ्यात तर परिस्थिती अतिशय गंभीर होते। सरकार जल जीवन मिशनची वाहवा करीत असताना या गावातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी 10 दिशा फिरावे लागत आहे। हे चित्र म्हणजे सरकारच्या घोषणांची पोलखल करणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून ईशापूर धरणातून उपसा जलसिंचन योजनेसाठी प्लीज कन्क्लूड। अध्यक्ष महोदय बस माळ पठार भागातील शेतकऱ्याची मागणी आहे की हजारो शेतकरी यासाठी आंदोलन करत आहेत, सरकारी दरबारी अर्ज करत आहेत, पण अद्याप ठोस निर्णय घेतला गेला नाही। शेतकऱ्यांना पाणी मिळते तर त्यांचं जीवनमान सुधारू शकते, शेतीचं उत्पादन वाढू शकते। पाण्याखाली शेती कोरडी राहत आहे आणि त्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे। मग सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ कसा मिळत नाही। सभापती महोदय, आज या भागामध्ये खऱ्या अर्थानं सरकारला हे समजलं पाहिजे की नदी जोड प्रकल्प म्हणजे केवळ नकाशावर रेषा ओढणे नव्हे तर लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। धन्यवाद। वाशिम जिल्ह्याला या प्रकल्पातून का वगळण्यात आलं याचं उत्तर सरकारने द्यायला हवं। आम्ही विकास मागतोय, आम्ही पाणी मागतोय। देशातील तरुणांना या सरकारने आश्वासनाची गाजर दाखवली, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची वचनं दिले, पण प्रत्यक्षात काय झालं? लाखो तरुण स्पर्धा परीक्षा देऊन थकले, भरती प्रक्रियामध्ये भ्रष्टाचार झाला, अनेक भरतीच रद्द करण्यात आल्या, शिक्षण क्षेत्रात मोठा योजना सर एकच मिनिट आल्या, पण विद्यार्थ्यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली ढकलले जात आहे। शिक्षण महाग झाले आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होत आहे। सरकारने आत्मप्रसन्नतेच्या घोषणामधून बाहेर पडावे आणि जनतेला खऱ्या प्रश्नांचे समोर जावे, कारण हा देश फक्त विचाराने प्रचाराने चालत नाही, तर हा देश मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि लोकशाही तत्वांनी चालतो। एवढंच अध्यक्ष मत. धन्यवाद। धन्यवाद जी।